सिक्वेन्स स्टार्टिंग विथ द FEE. FEE मध्ये बेटा आज आपल्याला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, तो म्हणजे कुठला आहे? बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. फर्स्ट चॅप्टर आपला कुठला आहे बेटा? बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. त्याच्यामधला आज आपल्याला पहिला कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे आहे EMF. तो म्हणजे कुठला आहे बेटा? EMF. आधी EMF चा फुल फॉर्म बघून घेऊ. ई म्हणजे असतो बेटा इलेक्ट्रो. ई म्हणजे काय? इलेक्ट्रो. एम म्हणजे आहे मोटिव्ह. ठीक आहे, एम म्हणजे काय बेटा? मोटिव्ह. आणि एफ म्हणजे आहे फोर्स. एफ म्हणजे काय बेटा? फोर्स. इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. ठीक आहे, ईएमएफ चा फुल फॉर्म काय बेटा? इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. अजून एकदा ईएमएफ चा फुल फॉर्म काय बेटा? इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रो ह्या शब्दाचं मिनिंग काय बेटा माहिती आहे का? ऍक्च्युली इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रो या शब्दाचं मिनिंग आहे इलेक्ट्रॉन्स. मोटिव्ह या शब्दाचं मिनिंग आहे मोशन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स, मोशन आणि एफ म्हणजे काय बेटा? फोर्स. फोर्स म्हणजे काय? ताकद. इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करण्यासाठी जी कुठलीही ताकद लागते त्याला ईएमएफ असं म्हणतात. किंवा इलेक्ट्रॉन्स ज्या ताकदीमुळे मूव्ह केले जातात त्या कन्सेप्टला म्हणतात बेटा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग ही ताकद कुठली असते? तर ही ताकद असते बेटा तुमची बॅटरी. ही ताकद म्हणजे तुमची काय असते बेटा? बॅटरी. बॅटरीला डिनोट केलं जातं व्ही या सिम्बॉलनी, कधी कधी ई या सिम्बॉलनी पण दाखवलं जातं. ठीक आहे, बॅटरीला दाखवताना कशाने दाखवतात बेटा? व्ही या सिम्बॉलने दाखवतात किंवा ई या सिम्बॉलने. बॅटरी म्हणजेच व्होल्टेज असतं. ठीक आहे, व्होल्टेजचा हा व्ही आलाय. व्होल्टेज म्हणजेच माझं ईएमएफ असतं, म्हणून त्याचा ई इथं टपकलेला आहे. जे बोलतोय अतिशय महत्वाचे कन्सेप्ट सांगतोय, फुल कॉन्सन्ट्रेशननी ऐकाल. ठीक आहे, पुन्हा एकदा ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय बेटा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रो म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन्स. मोटिव्ह म्हणजे काय? तर मोशन. आणि एफ म्हणजे काय बेटा? फोर्स. फोर्स म्हणजे ताकद. इलेक्ट्रॉन्सला ज्याच्यामुळे ताकद भेटते मुवमेंटसाठी त्याला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग ती ताकद कोण देतं? तर ती ताकद बेटा बॅटरी देतं. बॅटरीला डिनोट केलं जातं व्ही या सिम्बॉलनी किंवा ई या सिम्बॉलनी. ठीक आहे, कधी कधी ईएमएफ असं पण म्हणतात, कधी कधी ईएमएफ असं पण म्हणतात त्याला. ठीक आहे, ईएमएफ म्हटलं काय, बॅटरी म्हटलं काय, सगळ्यांचं मिनिंग सेम असतं, असं प्लीज लक्षात घ्याल. ठीक आहे, बरं मी आतापर्यंत काय काय सांगितलं ते कळालं बेटा? मग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऍक्च्युली कन्सेप्ट काय ते आपण एका डायग्राम वरून बघू. ठीक आहे, काय होतं बेटा? सपोज मी एक अझूम केलं की हा एक कंडक्टर आहे. हा एक काय बेटा? कंडक्टर आहे. कंडक्टर आहे म्हणजे याच्या आतमध्ये 100% इलेक्ट्रॉन्स असतील. नेहमी लक्षात ठेवा, कंडक्टरच्या आतमध्ये नेहमी इलेक्ट्रॉन्स असतात. कंडक्टरच्या आतमध्ये नेहमी काय असतात बेटा? इलेक्ट्रॉन्स. हे सगळेच्या सगळे काय आहेत बेटा? इलेक्ट्रॉन्स आहेत. हे सगळेच्या सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या जे इलेक्ट्रॉन्स, हा जो कंडक्टर आहे, ठीक आहे, इथे वाटलंच नाव लिहून घेतो. हा काय झाला? माझा एक कंडक्टर. हा काय झाला बेटा? माझा एक कंडक्टर. हे काय आहेत? तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे काय आहेत? तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 मिनिटं, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, ओके. आता हा जो कंडक्टर आहे ना बेटा, हा कंडक्टर, याला मी एक वायर जोडली आहे. ही जी लाईन दाखवते ही वायर आहे बेटा. ह्या वायरीला मी इथे खाली बॅटरी कनेक्ट केली. ह्या वायरीला मी इथे खाली काय केली बेटा? बॅटरी कनेक्ट केली. आता ही बॅटरी, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आता असंच का? तर ते पण नीट ऐका. जिच्या छोटी लाईन असते तिथं नेहमी माझा निगेटिव्ह टर्मिनल येतो, तिथे माझा नेहमी निगेटिव्ह टर्मिनल असतो. जिथं मोठी लाईन येते तिथे नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. नवीन नवीन कन्सेप्ट आहेत तुमच्यासाठी, नीट ऐकाल. ठीक आहे, ही छोटी लाईन म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे मोठी लाईन असते. ठीक आहे, तेच जर मी तुम्हाला असं दाखवलं, याचं मिनिंग काय झालं बेटा? एक बॅटरी न लावता 2 बॅटऱ्या लावल्या. कसं? हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह आणि हा काय बेटा? पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे एक बॅटरी न लावता 2 बॅटऱ्या लावल्या, याचं मिनिंग असं असतं. इथं एकच बॅटरी लावली,
इथं किती बॅटरी लावली आहे? एकच. आता ती बॅटरी दाखवताना मी व्ही पण दाखवेल, कधी कधी त्याला मी ईएमएफ असं पण लिहून घेईल. त्याला मी काय लिहू शकतो बेटा? ईएमएफ असं पण लिहू शकतो. ठीक आहे. बरं, पुन्हा एकदा हा एक कंडक्टर आहे. त्या कंडक्टरच्या आतमध्ये काय आहेत बेटा? इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या कंडक्टरच्या आतमध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. इथे काय लावली आहे? बॅटरी लावली आहे. आता बॅटरी लावल्यामुळे घडतं काय? आता बॅटरी म्हणजेच काय बेटा? ईएमएफ आहे. बॅटरी म्हणजेच काय आपले? ईएमएफ आहे. ईएमएफ म्हणजेच काय असतो? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय बेटा? इलेक्ट्रॉन्स ज्या ताकदमुळे मूव्ह होतात त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात. मग ती ताकद म्हणजे कुठली आहे बेटा? व्होल्टेज आहे, म्हणजेच बॅटरी आहे. आता इथून जर मी इथे बॅटरी लावली काय होऊन जातं की याच्यातून करंट फ्लो होतो. याच्यातून काय फ्लो होतो बेटा? करंट. तो जो करंट आहे त्या करंटमुळे हे इलेक्ट्रॉन्स आता मूव्ह होतात. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील बेटा? मूव्ह होतील. ते इलेक्ट्रॉन्स काय होतील? मूव्ह होतील. मूव्ह होताना पुढे 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 जातात. ठीक आहे. असे पुढे 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 गेले आणि ते पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीकडे येतात. कोणाकडे येतात? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीकडे. म्हणजेच काय? ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होताना कसेही मूव्ह होत नाही. ते कसे मूव्ह होतात? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी पासून जातात आणि पॉझिटिव्ह कडे येतात. साहजिक आहे तसंच होईल. का? तर इलेक्ट्रॉन्सला निगेटिव्ह चार्ज असतो. तो निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कडेच अट्रॅक्ट होईल. तो निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कडेच अट्रॅक्ट होईल बेटा, अन्यथा होणार नाही. कळालं? राईट. मग पुन्हा एकदा हे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याला निगेटिव्ह चार्ज आहे. तो निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट झाला आणि ते इलेक्ट्रॉन्स काय झाले? मूव्ह झाले. कोणामुळे मूव्ह झाले? आता सपोज मी ही बॅटरी लावली नसती तर हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले असते का? नाही. हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले नसते. तर इलेक्ट्रॉन्स कोणामुळे मूव्ह झाले? तर ही बॅटरी लावली. त्या बॅटरी लावल्यामुळेच हे इलेक्ट्रॉन्स काय झाले बेटा? मूव्ह झाले. लक्षात आलंय? मग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय झाली बेटा? बॅटरी झाली. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय झाली? बॅटरी झाली. लक्षात आला? कन्सेप्ट कळाला? कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे मग तुम्हाला इझिली पुढे कळत जाईल. ओके. पुन्हा एकदा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन्सला मोशन देणारी ताकद म्हणजेच काय असते बेटा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता त्यालाच मी इंग्लिश मध्ये डेफिनेशन सांगतो. ठीक आहे. इंग्लिश मध्ये डेफिनेशन सांगतो. द फोर्स ऑर द प्रेशर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑर द प्रेशर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑर द प्रेशर that causes the electrons to move in a particular direction. असा फोर्स किंवा प्रेशर ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात त्यालाच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं बेटा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. कळालं? पुन्हा एकदा ईएमएफ म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय? द फोर्स ऑर द प्रेशर दॅट कॉजेस द इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. मग ही फिगर पण काढून घ्यायची लागते आपल्याला आणि पुढे लिहावं लागतं काय की हा एक कंडक्टर आहे. त्या कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. तिथे एक बॅटरी लावली आहे. ती बॅटरी लावल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. पर्टिक्युलर डायरेक्शन, ती डायरेक्शन कुठली आहे बेटा? ती डायरेक्शन आहे इट मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी. कुठून कुठे मूव्ह होते ती? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी पासून मूव्ह होतात इलेक्ट्रॉन्स आणि कोणाकडे जातात? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीकडे जातात. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी पासून मूव्ह होतात आणि कोणाकडे जातात बेटा? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरीकडे जातात. हे पण पॉइंट्स आपल्याला लिहावे लागतील. याचं युनिट सांगायला गेलं तर युनिट मी आधीच सांगितलं. युनिट म्हणजे काय असतं बेटा? आडनाव. व्होल्टेजचं आडनाव किंवा ईएमएफचं आडनाव काय असतं बेटा? व्होल्टेज. व्होल्ट म्हणा किंवा त्याला डिनोट करतात व्ही या सिम्बॉलने. युनिट काय त्याचं? व्होल्ट आहे किंवा व्ही दाखवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज डिनोटेड बाय कशाने दाखवतात बेटा? ईएमएफ कशाने दाखवलं जातं? तर इट इज डिनोटेड बाय ई. इट इज डिनोटेड बाय कशाने बेटा? ईनी. इट इज डिनोटेड बाय कशाने? ईनी. इट इज डिनोटेड बाय कशाने बेटा? ईनी. कन्सेप्ट कळाला? हा खूप महत्वाचा कन्सेप्ट सांगितला. तो म्हणजे कुठला होता बेटा? आपला ईएमएफचा. तो म्हणजे कुठला कन्सेप्ट होता? ईएमएफचा. लक्षात आलंय? चला आता याची लिखापडी आपल्याला घ्यायची आहे. चलो हेडिंग टाका ईएमएफ. हेडिंग टाका ईएमएफ. हेडिंग टाका ईएमएफ. ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहा. आधी फर्स्ट चॅप्टरचं नाव टाका बेटा. बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स.
सगळ्यांनी पहिल्या चॅप्टरचं नाव टाका. काल सगळ्यांनी सिलेबस लिहून घेतला असेल, राईट. आता आज पहिल्या चॅप्टरचं नाव टाका, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स टाकलंय. ओके, चलो त्याच्यातला पहिला कन्सेप्ट आता ईएमएफ. ईएमएफ ब्रॅकेटच्या आतमध्ये फुल फॉर्म लिहून घेऊ. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ई म्हणजे इलेक्ट्रो, एम म्हणजे मोटिव्ह आणि एफ म्हणजे फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बरं, ज्याला कोणाला हे असं लिहून घ्यायचं असेल, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन्स, मोटिव्ह म्हणजे मोशन आणि फोर्स म्हणजे ताकद, ठीक आहे, त्यांनी प्लीज ते लिहून घ्या. 2 मिनिटं थांबतो, ठीक आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन्स, मोटिव्ह म्हणजे मोशन आणि फोर्स म्हणजे ताकद. चलो, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता क्वेश्चन घेऊन घ्या. क्वेश्चन लिहा बेटा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ईएमएफ. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ईएमएफ. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ईएमएफ. ओके. आन्सर आता लिहिताना बेटा कसे लिहायचे नसतात. आन्सर आपण पॉइंट वाईज लिहित असतो. कसे लिहायचे असतात बेटा? पॉइंट वाईज आपल्याला आन्सर्स लिहायचे असतात, ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंट घ्या. आता फर्स्ट पॉइंट घ्या. EMF stands for electromotive force. 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 खालच्या ओळीमध्ये घ्या. पुढचा पॉइंट बेटा डेफिनेशन. आता DEF ला डॅश करा, पुढे लिहा. DEF ला डॅश करा, पुढे लिहा. चलो. The electrical force or pressure, the electrical force or pressure, the electrical force or pressure that causes the electrons, that causes the electrons, the electrical force or pressure that causes the electrons, the electrical force or pressure that causes the electrons to move in a particular direction, to move in a particular direction. The electrical force or the pressure that causes the electrons to move in a particular direction, to move in a particular direction is known as electromotive force. 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 ओके. आता व्हिडिओ पॉज करायची आहे आणि ही फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायची आहे आणि ही फिगर काढून घ्यायची आहे व्यवस्थित. पटकन. इलेक्ट्रॉन्स इथे वाटलंच तर लिहून घ्या. इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन असं लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो फिगर झाली असेल. अपेक्षा ठेवतो फिगर झाली असेल. खाली लिहा. खाली लिहा बेटा. इन द अबव फिगर इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द कंडक्टर. इन द अबव फिगर इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द कंडक्टर. इन द अबव फिगर इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द कंडक्टर. In the above figure, electrons which are present in the conductor will move in a particular direction. 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 कोणामुळे बेटा? फक्त आणि फक्त बॅटरीमुळे. किंवा बॅटरीला अजून एक काय नाव बेटा? व्होल्टेज सोर्स. किंवा त्याला अजून एक काय नाव? EMF. ठीक आहे. Will move in a particular direction due to the battery. Due to the battery or the voltage source. Due to the battery or the voltage source. Due to the battery or the voltage source connected across it. Due to the battery or the voltage source connected across it. Due to the battery or the voltage source connected across it. Due to the battery or the voltage source connected across it. Okay. पुढे घ्या बेटा. पुढे घ्या. पुढचा पॉइंट बेटा. नेक्स्ट पॉइंट आहे आता हा. नेक्स्ट पॉइंट म्हटलं की पुढच्या ओळीत जाऊ द्यायचं बेटा. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम. द इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम
The electrons will flow from negative terminal of the battery. The electrons will flow from negative terminal of the battery. The electrons will flow from negative terminal of the battery to the positive terminal of the battery. The electrons will flow from negative terminal of the battery to the positive terminal of the battery. The electrons will flow from negative terminal of the battery to the positive terminal of the battery. The electrons will flow from negative terminal of the battery to the positive terminal of the battery. पुढचा पॉइंट, द युनिट ऑफ ईएमएफ. पुढचा पॉइंट म्हटलं की पुढच्या वेळेस जाऊ द्यायचं. द युनिट ऑफ ईएमएफ इज व्होल्ट. द युनिट ऑफ ईएमएफ इज व्होल्ट. ब्रॅकेटच्या आतमध्ये व्ही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. द युनिट ऑफ ईएमएफ इज व्होल्ट. द युनिट ऑफ ईएमएफ इज व्होल्ट. पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट, it may be sometimes denoted by capital E. It may be sometimes denoted by capital E. It may be sometimes denoted by capital E. Okay. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचे दोन छोटे छोटे कन्सेप्ट आहेत बेटा. तो म्हणजे आहे इलेक्ट्रॉन करंट किंवा इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रॉन करंट, इलेक्ट्रॉन करंट, इलेक्ट्रॉन करंट. ठीक आहे. इलेक्ट्रॉन करंट काय कन्सेप्ट आहे नीट ऐका. करंट म्हटलं ना बेटा, करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता आपण व्होल्टेज बघितलं आता जस्ट. ईएमएफ म्हणजेच काय होतं बेटा, व्होल्टेज होतं. ईएमएफ म्हणजेच काय होतं आपलं, व्होल्टेज होतं. व्होल्टेजचा कन्सेप्ट झाला, आता करंटचा कन्सेप्ट बघायचा. व्होल्टेजचा कन्सेप्ट झाला, आता आपल्याला करंटचा कन्सेप्ट बघायचा. करंट म्हणजे काय, करंट म्हणजे काय असतं बेटा माहिती का, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट म्हणजे काय असतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. बरं, फक्त फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स का नाही, इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन महत्वाचं. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो तो होणार पण एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये. ती विशिष्ट डायरेक्शन कुठली आहे बेटा माहितीये का, फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ती विशिष्ट डायरेक्शन कुठली आहे, फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. पुन्हा एकदा इलेक्ट्रॉन करंट काय सांगता येईल, द flow of electrons in a particular direction is known as what, electron current. The flow of electrons in a particular direction is known as what, electron current. The flow of electrons in a particular direction is known as what, electron current. कळालं बेटा. मग इथे आता पुन्हा तुम्हाला हीच फिगर काढायची आहे पण थोडीशी वेगळी आहे. काय वेगळेपण आहे ते सांगतो, 2 मिनिटं. आता इथे पहा, हा एक पुन्हा काय झाला तुमचा, हा कंडक्टरच आहे. ठीक आहे. हा काय एक कंडक्टर आहे. ठीक आहे. आता इथे जे इलेक्ट्रॉन्स आहेत कुठून कुठे जात आहेत बेटा, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी पासून पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी कडे. म्हणजे हा असा जो तुमचा करंट चालला आहे त्याला मी इलेक्ट्रॉन करंट असं म्हणतोय. हा कुठला करंट झाला बेटा, इलेक्ट्रॉन करंट. अशा डायरेक्शन मध्ये, राईट, अशा डायरेक्शन मध्ये जो करंट फ्लो होतोय तो कुठला करंट झाला, इलेक्ट्रॉन करंट. तो कुठला करंट झाला बेटा, इलेक्ट्रॉन करंट. मग इलेक्ट्रॉन करंट कुठून कुठे फ्लो होतो, फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. कुठून कुठे मूव्ह झाला, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. कळालं. ओके. हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. अजून एक मला महत्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट हा करंट कुठे यूज होत नाही पण त्यांनी फक्त एका सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आपण हा करंटचा कन्सेप्ट घेतो. तो म्हणजे कुठला बेटा, कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट काय बेटा माहिती का, हा एक इमॅजिनरी करंट आधी लक्षात घ्या. इमॅजिनरी आहे, वास्तविक हा करंट नसतो, इमॅजिनरी. हा एक इमॅजिनरी करंट आहे जो की इलेक्ट्रॉन करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो होतो.
हा एक इमॅजिनरी करंट आहे जो की इलेक्ट्रॉन करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. मग इलेक्ट्रॉन करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो तर कसा मूव्ह होईल तो? साहजिक तो मूव्ह होईल बेटा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी पासून निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीकडे. ठीक आहे. मग हा कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. कोणाच्या? इलेक्ट्रॉन करंटच्या. कोणाच्या बेटा? इलेक्ट्रॉन करंटच्या. ओके. अजून एक महत्वाचा, तो कुठून कुठे मूव्ह होईल? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी पासून ते निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीकडे. म्हणून इथे दाखवताना मी असं उलट दाखवेल. ठीक आहे. हा उलटा गेला पा. पॉझिटिव्ह पासून मूव्ह होला निगेटिव्ह कडे. असा जो कुठलाही करंट असेल त्याला काय नाव येईल? कन्व्हेन्शनल करंट. याला काय नाव येईल बेटा? कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट हा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? इलेक्ट्रॉन करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? तर इलेक्ट्रॉन करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. महत्वाचा कन्सेप्ट सांगितला. ठीक आहे. इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय, कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय कळालं. पुन्हा एकदा, इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन करंट झाला. आणि कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय? the flow of the current which flows in the opposite direction of the electron current. The current which flows in the opposite direction of the electron current. हा करंट कुठून कुठे फ्लो होईल बेटा? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि हा करंट कुठून कुठे फ्लो होईल? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी. ओके. आता नवीन हेडिंग टाकायची आहे. ठीक आहे. हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट अँड कन्व्हेन्शनल करंट. इलेक्ट्रॉन करंट अँड कन्व्हेन्शनल करंट. हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट अँड कन्व्हेन्शनल करंट. हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट अँड कन्व्हेन्शनल करंट. आधी ना बेटा ही फिगर काढून घेऊ, मग त्या दोघांच्या डेफिनेशन्स लिहून घेऊ. व्हिडिओ पॉज करा, आधी ही फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, ही फिगर काढून घ्या. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन करंट पण दाखवलेला आहे आपण आणि कन्व्हेन्शनल करंट पण दाखवलेला आहे. व्हिडिओ पॉज करा, ही फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि फिगर काढून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चलो हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट. हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट. हेडिंग टाका इलेक्ट्रॉन करंट. डॅश करून पुढे लिहून घ्या द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. द flow of electrons in a particular direction. The flow of electrons in a particular direction is known as electron current. Is known as electron current. The flow of electrons in a particular direction is known as electron current. पुढचा पॉइंट घ्या बेटा. पुढचा पॉइंट घ्या. The electron current flows from. पुढचा तिथेच बेटा नेक्स्ट पॉइंट खालच्या ओळीत. The electron current flows from. The electron current flows from. The electron current flows from negative terminal of the battery. Negative terminal of a battery. The electron current flows from negative terminal of the battery to the positive terminal of a battery. The electron current flows from negative terminal of a battery to the positive terminal of a battery. The electron current flows from negative terminal of a battery to the positive terminal of a battery. To the positive terminal of a battery. ओके. आता एक ओळ सोडून पुढच्या ओळीमध्ये लिहा बेटा. एक ओळ सोडून खालच्या ओळीमध्ये लिहा. आता कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनलचं स्पेलिंग दिसतोय CONVENTIONAL. कन्व्हेन्शनल करंट CONVENTIONAL. कन्व्हेन्शनल करंट. चलो डेफिनेशन घ्या. द करंट विच फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन करंट. द करंट which flows in the opposite direction of the electron current. The current which flows in the opposite direction of the electron current. The current which flows in the opposite direction of the electron current. The current which flows in the opposite direction of the electron current is known as conventional current. 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 पुढचा पॉइंट घ्या बेटा. कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम. कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम. कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी.
conventional current flows from positive terminal of a battery to the negative terminal of a battery. Conventional current flows from positive terminal of a battery to the negative terminal of a battery. Conventional current flows from positive terminal of a battery to the negative terminal of a battery. Conventional current flows from positive terminal of a battery to the negative terminal of a battery. ओके बच्चा लोक, कळालंय. आज आपले खूप महत्वाचे फंडे झाले. 3 महत्वाचे कन्सेप्ट झाले. पहिला होता ईएमएफ, नंतर होता इलेक्ट्रॉन करंट आणि पुढचा होता बेटा कन्व्हेन्शनल करंट. पुढचा कुठला होता? कन्व्हेन्शनल करंट. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.